नमस्कार मित्रांनो, राज्यघटना रिव्हिजन लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एक बार स्वागत आहे. आपण आतापर्यंत संविधान सभा उद्देश पत्रिका भाग 1, भाग 2, मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व, कर्तव्य, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती इथपर्यंतचे टॉपिक आपण पाहत आलोय आणि या माध्यमातूनच आज आपण संपूर्ण न्यायव्यवस्था हा घटक कव्हर करणार आहोत. आता 8 तारखेच्या पूर्व परीक्षा दृष्टिकोनातून आपण संपूर्ण न्यायव्यवस्था एका पूर्ण सेक्शनमध्ये रिवाइज व्हावी या उद्देशानं आपल्या या लेक्चरला आज आपण सुरुवात करतोय, ज्याच्यामध्ये आपण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्या सगळ्यांचा पार्टही कव्हर करणार आहोत. अगदी कमीत कमी वेळामध्ये सगळे टॉपिक कव्हर करता येतील या माध्यमातून या विषयाची आपण सुरुवात करतोय. बघूयात, अधिक वेळ न घालवता डायरेक्टली टॉपिकची सुरुवात करू. संबंधित सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालय या माध्यमातूनचे घटकही आपल्याला पाहता येतील. हा प्रयत्न या अंतर्गत असलेल्या सेक्शनमध्ये आहे, जिथे आपण हे सगळे टॉपिक एक एक सेक्शनमध्ये आपण कव्हर करू, ज्यामध्ये आपल्याला सहजरित्या यातले प्रत्येक टॉपिक आपण कमीत कमी वेळामध्ये पाहू शकतो. हा प्रयत्न आहे. आपल्या देशात सर्वोच्च न्यायालयाची व्यवस्था कधी कशी सुरू झालेली आहे याबद्दलचा पाठ पार्श्वभूमीच्या माध्यमातून माहिती असावा, जे एक विशेष इम्पॉर्टन्स आहे. सर्वप्रथम 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट द्वारे प्रथम सर्वोच्च न्यायालय कोलकातामध्ये स्थापन झालेलं आहे. त्यावेळी एक मुख्य न्यायाधीश आणि इतर 3 न्यायाधीश अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी चालू होती. पुढे आपण या माध्यमातून 35चा भारत सरकार अधिनियम पारित केला, जो भारतात एक केंद्रीय व्यवस्था स्वीकार करण्यास सुरुवात झाली. म्हणजेच केंद्रीय पद्धतीची न्याय व्यवस्था 35च्या कायद्याद्वारे, खरं तर 1935च्या कायद्याद्वारे फेडरलिझम अधिक अंमलात आलेला आहे. संघराज्य पद्धती 1935च्या कायद्यापासून वाढली आहे, अधिकतम अंमलात आलेली आहे. पण या ठिकाणी विशेष लक्षात ठेवायचं, न्याय व्यवस्था मात्र एक केंद्रित किंवा केंद्रीय प्रकारची बनत गेलेली आहे, जी सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय याप्रमाणे ती एकेरी आहे, म्हणून आपण त्याला केंद्रीकृत असं बोलतो. पण एका बाजूला ती मुख्यतः केंद्रीकृत आहे. पण अमेरिकेमध्ये जसं न्याय व्यवस्थेची प्रक्रिया स्वीकारलेली आहे तशी भारतामध्ये मात्र नाही. अमेरिकेत बऱ्यापैकी संघराज्य पद्धतीचा अवलंब आहे, भारतात नाही. स्थापित प्रक्रियेचा अवलंब म्हणजे इस्टॅब्लिश बाय लॉ हे राज्यघटनेचे संरक्षक आणि अन्वयार्थ लावणारा घटक म्हणून भारतात सर्वोच्च न्यायालयाकडे पाहिलं जातं. म्हणजेच भारतात सर्वोच्च न्यायालय हे घटनेचा संरक्षक करत आहे. त्या माध्यमातून त्यांची भूमिका अतिशय महत्वाची. आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलाय, घटनेचा संरक्षक करता कोण आहे, घटनेचं संरक्षण कोण करतो. लक्षात ठेवायचंय, घटनेचं संरक्षण करण्याची जबाबदारी घटनेचं संरक्षण सुप्रीम कोर्ट करते, परंतु ज्यांच्या शपथमध्ये राज्यघटनेचं संरक्षण करेल असं नमूद आहे ते राष्ट्रपती आहे, राज्यपाल आहे. या दोघांच्याही शपथमध्ये नमूद आहे घटनेचं संरक्षण करेल असं. घटनेचं संरक्षण वास्तवात करते सुप्रीम कोर्ट, पण शपथही घेतात राष्ट्रपतीही राज्यपालही घटनेचं संरक्षण करण्याची आहे. पण उत्तर द्यायचंय नेहमी ऑलवेज पहिली प्रायोरिटी सुप्रीम कोर्ट आहे. जर ऑप्शनमध्ये सुप्रीम कोर्ट नसेल तर प्रश्न असेल उत्तराच्या माध्यमातून राष्ट्रपती किंवा राज्यपाल. आणि प्रश्न डायरेक्ट विचारलाय कुणाच्या शपथमध्ये नमूद आहे, तर मग यांच्या शपथमध्ये नमूद आहे घटनेचं संरक्षण करण्याची. यांच्या तर आहेच, हे घटनेचं संरक्षण करणारच आहे, त्यांच्या शपथमध्ये नमूद आहे आणि कामही आहे. पण यांच्या शपथमध्ये नमूद आहे हे त्याचं विशेष आहे. सर्वोच्च न्यायालयाची सुरुवात 28 जानेवारी 1950 रोजी उद्घाटन. 28 जानेवारी 50 पासून स्थापित झालेल्या व्यवस्थेचा पाठ म्हणजे 35च्या कायद्याने जे स्थापन झालं होतं त्या न्यायालयाचा उत्तराधिकारी, उत्तर व्यवस्था ही भारताच्या संविधानाद्वारे या माध्यमातून पुढे अंमलात आलेली आहे, हे विशेष लक्षात ठेवावं. 28 जानेवारी 50च्या सर्वोच्च न्यायालयाने अगोदरच्या ब्रिटनच्या प्रिव्ही काउन्सिलचं स्थान घेतलेलं आहे.
लोकशाहीच्या 4 स्तंभापैकी एक महत्त्वाचा स्तंभ म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयाकडे पाहतो, हे विशेषत्वाने लक्षात ठेवावं आहे. चारही व्यवस्था एकमेकांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याचं काम करतात. संसदीय लोकशाहीमध्ये त्याचं महत्त्व खूप जास्त आहे. राज्यघटनेमध्ये आर्टिकल 124 मध्ये भाग 5वा आहे. 124 ते 147 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची रचना, संरचना, प्रक्रिया इत्यादी नमूद आहे. संसदेला कायदा करण्याचा अधिकार प्राप्त आहे. त्याप्रमाणे संसद वेळोवेळी आर्टिकल 124 ला अनुसरून कायदाही करेल, हे विशेष लक्षात ठेवावं. 124(1) मध्ये काय शब्द आहे तर लक्षात ठेवा, संख्या किंवा रचना आहे. कशाची रचना? सर्वोच्च न्यायालयाची रचना. सर्वोच्च न्यायालयाची रचना कशी आहे? एकूण संख्या संसद कायद्याद्वारे, परीक्षेतील राज्यघटनेद्वारे निश्चित आहे. तर लक्षात ठेवावं, संसद कायद्याद्वारे ही अधिकतम संख्या निश्चित करेपर्यंत जास्तीत जास्त 30 इतके राहतील असे म्हणून म्हणलेले भारताचे सर्वोच्च न्यायालय राहील, अशी अगोदरची रचना होती. आता किती आहे? आता आहे 33+1. या माध्यमातून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची रचना आहे. ही रचना जी सुरुवातीला होती ती कशी होती आहे तर या माध्यमातून या व्यवस्थेकडे आपण पाहू शकतो. संबंधित व्यवस्थेमध्ये नमूद आहे, सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या संसदेला ठरवण्याचा अधिकार आहे. न्यायाधीश संख्या ठरवते संसद. संसदीय कायद्याने निश्चित होते. कायदा इम्पॉर्टंट आहे, कायद्याने निश्चित होते. न्यायमंडळाच्या न्यायाधीशाची संख्या आणि नवीन स्थापनेचा अधिकार संसदेलाच आहे. संख्या संसद ठरवेल, संसद कायद्याने येईल आणि त्यासोबत याबद्दलचं संख्यात्मक अधिकार आणि तसंच नवीन न्यायालय स्थापन करणे याबाबतचे अधिकार सगळे सर्वोच्च न्यायालयाकडे आहेत, हे विशेषत्वाने लक्षात ठेवावं. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे आर्टिकल 124 सबक्लॉज 2. 124(2) मध्ये काय आहे? 124(2) मध्ये आहे, राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यातील त्यांना जेवढ्या न्यायाधीशासोबत चर्चा करणं जरुरी वाटतंय तेवढ्या न्यायाधीशांसोबत चर्चा करून ते विचार केल्यानंतर त्यांच्या सही व स्वतःच्या स्टॅम्प नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशांची नियुक्ती करतील आहे. राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नियुक्ती करण्याबाबत त्यांना जेवढ्या न्यायाधीशांसोबत चर्चा करणं जरुरी वाटतंय तेवढ्या न्यायाधीशांसोबत चर्चा करून नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता सध्या त्याचं नाव काय आहे? कॉलेजियम आहे. आता 4 न्यायाधीश, सिनियर मोस्ट आणि सरन्यायाधीश या 5 लोकांच्या माध्यमातून राष्ट्रपती सल्ला घेतात आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती करतात. अशा नियुक्त केलेल्या न्यायाधीशांचं वय किती आहे? 65 वर्षापर्यंत. म्हणून 124 सबक्लॉज 2 मध्ये काय आहे तर कॉलेजियम आहे. कॉलेजियम किंवा आपण त्याला संज्ञा सांगू शकतो राष्ट्रपती, ज्यांची नियुक्ती करतात त्या न्यायाधीशांच्या नियुक्तीबद्दल आहे. नियुक्ती आणि कार्यकाल आर्टिकल 124(2) नुसार नियुक्ती आणि कार्यकाल नमूद आहे सर्वोच्च न्यायालयाचा. अन्य न्यायाधीशांच्या बाबतीतही मुख्य न्यायाधीशांचा विचार घेणं अपेक्षित आहे. 124(2) नुसार नियुक्ती आणि कार्यकाल हा नमूद आहे. तसंच राजीनामाही नमूद आहे. स्वतःहून न्यायाधीश आपला राजीनामा देऊ शकतात, कोणाकडे? राष्ट्रपतीला देतील आहे. पदावरून दूर करायचंय तर 124(4) नुसार पदावरून दूर करण्याची पद्धत आहे, ते आपण पुढे पाहू. इथेपर्यंत काय समजलं? नियुक्ती राष्ट्रपतीकडून होते, कार्यकाल 65 पर्यंत. 665 नाही, हे रॉंग आहे. ओनली 65 इयर पर्यंत ते पदावर राहतील, हे विशेष लक्षात ठेवायचं. 124(2)(a) अंतर्गत संसद कायद्याद्वारे प्राधिकाऱ्याकडून त्यांच्या रीतीने संबंधितांचं वय निश्चित केलं जाईल, ही तरतूद आहे. त्यासोबत नमूद आहे 124(3) सबक्लॉज नंबर 3 विशेष इम्पॉर्टंट आहे. सर्वोच्च न्यायाधीशांची पात्रता काय आहे? भारताचा नागरिक असावा, 1 किंवा अधिक उच्च न्यायालयात सलग 5 वर्ष न्यायाधीश असावे,
एक किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश असावं किंवा एक अधिक उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकिलीचा अनुभव. भारताचा नागरिक 5 वर्ष हायकोर्टमध्ये न्यायाधीश, 10 वर्ष सलग हायकोर्टमध्ये वकिली असावी आणि राष्ट्रपतीच्या मते विख्यात कायदे पंडित असावं, निष्णात कायदे पंडित. यापैकी कोणतीही एक पात्रता चालते. कोणतीही म्हणजे काय? एक आणि एक यापैकी कोणती चालते, पण भारताचा नागरिक असलाच पाहिजे. म्हणून आणि शब्द भारताचा नागरिक आणि त्यापैकी जे काही खाली 3 आहेत त्यापैकी एक पात्रता चालते. बडतर्फीचं कारण काय आहे? बडतर्फीचं कारण गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता. याच कारणावरून आर्टिकल 124(4) नुसार बडतर्फ केलं जाईल आहे. संसदेच्या कोणत्याही सभागृहात प्रथम प्रस्ताव मांडता येतो. दोन्ही सभागृहात विधेयक विशेष बहुमताने पारित करावा लागतो. एकूण संख्येच्या आणि उपस्थित मतदानाच्या 2/3 मताने दूर करावा लागतो. महाभियोग शब्द वापरला नाही, पण महाभियोग पद्धतीने दूर केलं जाईल असं 124(4) मध्ये सांगण्यात आलेलं आहे. या पद्धतीने यांना पदावरून दूर करण्याची तरतूद होते. कोण दूर करतात? राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर त्यांना पदावरून दूर केलं जाईल, अन्यथा नाही. म्हणजेच राष्ट्रपतीची सही आवश्यक आहे पदावरून दूर करण्यासाठीच्या उद्देशाने. सप्लासेट लक्षात ठेवा, कारण हा 124 हा आर्टिकल खूप जास्त महत्वाचा आहे. सध्या बऱ्यापैकी चर्चेतही आहे. 124(5) आर्टिकल 124(4) नुसार जे विधेयक सादर केलेलं आहे त्यांना गैरवर्तणूक अकार्यक्षमता या कारणावरून दूर करण्यासाठी या बाबतीत एक चौकशी समिती स्थापन केली जाईल, ज्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश हे त्यामध्ये असतील. यांच्यासह जे सल्ला दिला त्यानुसार सभागृहात त्याची प्रक्रिया दूर केली जाईल. पारित करण्याबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष बहुमताने बिल पारित व्हावं लागतो आहे. 124(6) याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? संबंधित न्यायाधीशांच्या शपथबद्दलच्या तरतुदी आहेत. 3ऱ्या अनुसूचीतील नमूद केलेली शपथ सर्वोच्च न्यायालयातील नियुक्त व्यक्ती राष्ट्रपती समोर शपथ घेतात. 124(6) नुसार राष्ट्रपती समोर शपथ घेतात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, परंतु कोणत्या? परिशिष्ट 3 नुसार आहे. म्हणून राज्यघटनेतले परिशिष्टांचा एक व्हिडिओ मी मागे स्वतंत्रपणे बनवला, तो लक्षात ठेवा. पूर्ण परिशिष्ट 12च्या 12 सांगितले. पहिल्या परिशिष्टामध्ये संघ राज्य क्षेत्र आहे. दुसऱ्या परिशिष्टामध्ये अशा महत्वाच्या पदावरच्या लोकांचं वेतन भत्ते आहे. आणि पैसे आल्यानंतर लोक बिघडतात, म्हणून आम्ही कामाबद्दलची शपथ देतो प्रामाणिकपणे काम करण्याची. म्हणून परिशिष्ट 3 मध्ये शपथ आहे. परिशिष्ट 3 शपथ लक्षात ठेवा. 124(7) ज्या व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पद धारण केले होते अशा कोणत्याही व्यक्तीला देशातील कोणत्याही राज्यक्षेत्रात कुठेही वकिली करण्यास प्रतिबंध आहे. वकिली करण्यास प्रतिबंध आहे. 124(7) या अंतर्गत ही व्यवस्था आहे. त्यासोबत माहिती इतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश संख्येबद्दल. फेब्रुवारी 9 मध्ये केंद्रानं 26 वरून 31 केलं. 31 + 31 होता, 30 + 1 होता. मूळ सरन्यायाधीश सुरुवातीला न्यायाधीश होती, सुरुवातीला 7 + 1 होते. पुढे 31 करण्यात आली. 2008-9 मध्ये या माध्यमातूनची दुरुस्ती झाली आणि 2017 पासून 17-18 पासून आता सध्या आहेत 33 + 1 सध्याची व्यवस्था. नियुक्तीचा वाद या माध्यमातून घटक आहे. इम्पॉर्टंट शपथमध्ये काय नमूद आहे ते लक्षात ठेवावं. न्यायाधीशांच्या शपथमध्ये संविधानाप्रती श्रद्धा व निष्ठा ठेवेन याची शपथ आहे. एकता व अखंडता राखेन याची शपथ आहे. संविधान व कायद्याची जपवणूक करणे म्हणजे संरक्षण करणे आहे. जे आपण मगाशी बोललो, संरक्षण करणे हा घटक आहे. आपल्या पदाचा योग्य ज्ञान, विवेक, बुद्धी, कार्यक्षमता, निष्ठापूर्वक निर्भयपणे कोणताही द्वेष न बाळगता त्या अधिकाराचा वापर करेल अशी शपथ घेतात. 4 वाक्य लक्षात ठेवा कशाबद्दलची शपथ घेतात आहे. बडतर्फीचा प्रस्ताव पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. राष्ट्रपती दूर करतील. न्यायाधीशांना पदावरून दूर काढण्याच्या अगोदर त्याविषयी संसदेत प्रस्ताव मांडावा लागतो. दोन्ही सभागृहामध्ये उपस्थित आणि मतदानाच्या 2/3 बहुमताने पदावरून दूर करण्याची प्रक्रिया पारित केली जाईल. पारित करण्याचं कारण आपण मगाशीच पाहिलं, अकार्यक्षमता, गैरवर्तणूक 2च कारण आहेत. असं पदावरून दूर करण्याबद्दलची जी प्रक्रिया आतापर्यंत अंमलात आलेली आहे ती या माध्यमातून
पाहण्यासारखी आहे. न्यायाधीशांची शपथ विषयक कायदा 1968 मध्ये करण्यात आलेला आहे. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव कोणत्याही सभागृहात प्रथम मांडला जाईल. प्रथम लोकसभेत मांडताना किमान 100 सदस्यांची प्रस्तावावर सही आवश्यक आहे. जर प्रथम राज्यसभेत मांडला असेल तर 50 सदस्यांची सही आवश्यक आहे. सभापती अध्यक्षांनी त्याला मंजुरी दिली तर प्रस्ताव मांडता येईल. त्याप्रमाणे पदावरून दूर करण्याची कार्यवाही केली जाईल आहे. अन्यथा सभापती प्रस्ताव स्वीकारू किंवा नाकारू शकतात आहे. अध्यक्षाने स्वीकारला असेल तर सभागृहात संबंधित न्यायाधीशावरील आरोपाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समिती स्थापन करावी लागते. 3 सदस्यीय समितीमध्ये कोण असतात? सरन्यायाधीश, कोणत्याही उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, एक निष्णात कायदे पंडित इत्यादी सगळे घटक या माध्यमातून समितीमधले इम्पॉर्टंट आहे. या पद्धतीने समितीचा अहवाल संबंधित सभागृहात दिला जाईल. सभागृहात प्रस्ताव दाखल करून घेता येईल. दोन्ही सभागृहाने विशेष बहुमताने पारित करावं लागेल. ज्या सभागृहाने त्यांना समितीला नियुक्त केलंय ते सभागृह पारित करावं लागेल. अशा वेळेस दुसरं सभागृह हे चौकशी सभागृह म्हणून काम पाहिजे. पहिलं सभागृह समिती स्थापन करण्याचं काम करेल आहे. याप्रमाणे पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव पारित केला जाईल. आतापर्यंत एकाही न्यायाधीशाला असं आपण दूर केलेलं नाही किंवा दूर करण्याची प्रक्रिया पारित झाली नाही असं म्हणायला वाव आहे. परंतु एक प्रयत्न झाला होता 93 मध्ये व्ही रामास्वामी यांना पदावरून दूर करण्याचा प्रस्ताव झाला होता. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश होते. तेव्हा ते घोषितही केले होते दोषी आहेत म्हणून, म्हणजे समितीच्या मते ते दोषी आहेत हे घोषितही झालेलं होतं. तरी सुद्धा लोकसभेत प्रस्ताव पारित होऊ शकला नाही म्हणून पदावरून दूर करण्यात आलं नाही हे त्याचं विशेष आहे. या माध्यमातून आपल्याला आर्टिकल 124 इथपर्यंतचा हा पाठ सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत पाहायला येत होता आहे. आर्टिकल 124 पर्यंत सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची संपूर्ण रचना, निवड, कार्यकाल पद्धती, बडतर्फी या माध्यमातून जी रचना जरुरी आहे परीक्षेसाठी त्यांचा आपण आढावा पाहिला. आता एक एक आर्टिकल इम्पॉर्टंट आहेत ज्यांचा आपण आढावा पाहू. आर्टिकल 124 सर्वोच्च न्यायालयाच्या रचनेबद्दलचा होता. आता आपण पाहणार आहोत 126 पासून पुढे. 125 मध्ये काय आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं वेतन भत्ते. 124 मध्ये सर्वोच्च न्यायालयाची रचना, 125 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे वेतन भत्ते, 126 मध्ये आहे हंगामी कार्यार्थ सरन्यायाधीश म्हणजे तात्पुरते सरन्यायाधीश नियुक्त करण्याबद्दलची तरतूद आहे 126 मध्ये. म्हणजे कार्यार्थ किंवा हंगामी सरन्यायाधीश म्हणजे तात्पुरते सरन्यायाधीश नियुक्त करण्याबद्दल. तर 127 आहे तात्पुरते इतर न्यायाधीश आहे, इतर न्यायाधीश यांची नियुक्ती करण्याबद्दल. तात्पुरता सरन्यायाधीश कोण असतो? सर्वोच्च न्यायालयाचा जो सिनियर मोस्ट न्यायाधीश आहे तो आपोआपच सरन्यायाधीश बनतो तात्पुरता. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्पुरत्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी पात्रता काय आहे? तुम्ही उच्च न्यायालयातले न्यायाधीश असावं. उच्च न्यायालयातल्या न्यायाधीशांना पुढे सर्वोच्च न्यायालयामध्ये तात्पुरते न्यायाधीश म्हणून नियुक्त केलं जाऊ शकतं. तसंच आर्टिकल 128 द्वारे रिटायर जजेस आहे, निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती आहे. म्हणजेच काही वेळेला काही खटले चालवण्यासाठी न्यायाधीशांची संख्या कमी पडते तर काही वेळेस अनुभवी न्यायाधीशांची संख्या आवश्यक असते. अशा वेळेस निवृत्त न्यायाधीशांना तात्पुरतं सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्त केलं जाईल. जेव्हा अशी नियुक्ती केली जाते त्यांना वेतन भत्ते मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या त्या न्यायाधीशाप्रमाणे दिलं जातं. सरन्यायाधीशांना जेवढं वेतन आहे तेवढं सरन्यायाधीशाला दिलं जाईल म्हणजे तात्पुरत्या सरन्यायाधीशांना. आणि जे खाल्ले न्यायाधीश आहेत त्यांनाही इतर पूर्णकालीन न्यायाधीशाप्रमाणे वेतन भत्ते दिले जातात. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. आर्टिकल 126, 127, 128. 126 मध्ये तात्पुरते सरन्यायाधीश, 127 मध्ये तात्पुरते न्यायाधीश आणि 128 मध्ये निवृत्त न्यायाधीश. याप्रमाणे लक्षात ठेवा. जे सोपं राहिलं आहे त्या पद्धतीने आहे. आर्टिकल 124 सर्वोच्च न्यायालयाची रचना, 125 वेतन भत्ते, 126, 127, 128 तीन आर्टिकल. सर्वात इम्पॉर्टंट आहे 129. 124 नंतर जर कोणतं लक्षात ठेवायचं आहे तर 129 लक्षात ठेवणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं आहे. 129 मध्ये सुप्रीम कोर्ट टू बी अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालयाप्रमाणे काम करेल. अभिलेख न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सर्व निर्णय हे देशातल्या खालील न्यायालयासाठी संदर्भ असतील, अभिलेख प्रमाणे असतील आणि त्या अभिलेख न्यायालयाचं कामकाज भूमिका 129 द्वारे आहे. म्हणून राज्यघटनेत अभिलेख न्यायालय असंच आहे
आर्टिकल 129 मध्ये. अभिलेख न्यायालयच नमूद आहे, इतर कोणतंही नाही. पण सुप्रीम कोर्टनं याबद्दल 1971 आणि त्यानंतरच्या अनेक खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे की कोर्ट ऑफ रेकॉर्ड यामध्येच कंटेम्प्ट ऑफ कोर्टही आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणजेच न्यायालयाची अवमानना आहे. सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे जे देशातील सर्व न्यायालयासाठी काम करेल आणि अभिलेख न्यायालयामध्येच न्यायालयाची अवमानना आहे. आणि जर अशी अवमानना कोणी उल्लंघित केलीच तर न्यायालय याबाबत 71च्या कायद्याप्रमाणे किमान 6 महिन्याचा कारावास, 2000 रुपये दंड किंवा दोन्ही देण्याची तरतूद करू शकतं. आणि या संदर्भात 1991च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार देशातील सर्व न्यायालयाचा अपमान होतो. अवमानना देशातील सर्व न्यायालयांचीच आहे. पण 129 मध्ये नमूद आहे फक्त सुप्रीम कोर्टची. आणि आर्टिकल 215 मध्ये नमूद आहे हायकोर्टची अवमानना. सुप्रीम कोर्टची 129 मध्ये आहे आणि 215 मध्ये हायकोर्टची अवमानना आहे. इतर न्यायालयाबद्दलची कोणतीही घटनात्मक तरतूद नाही. पण सर्वोच्च न्यायालयाच्या मते 1991च्या निर्णयानुसार देशातल्या प्रत्येक न्यायालयाचा अवमान होतो आणि त्या अवमानाबद्दल त्या न्यायालयाला दंड शिक्षा देण्याचा पूर्ण अधिकार आपल्याला घटनेनुसार, कायद्यानुसार प्राप्त आहे. याप्रमाणे 1971च्या कायद्यानुसार न्यायालय दंड देऊ शकतं. म्हणून वेळोवेळी न्यायालय अशी दंड शिक्षा देत असतं. लास्ट रिसेंटली सुप्रीम कोर्टनं प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा अपमान केल्याबद्दल 1 रुपयाचा दंड दिला. याचा खटला तुम्ही ऐकलेला असावा. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. न्यायालय मागे हटायला तयार नाही, प्रशांत भूषण हटायला तयार नाही, वास्तविक अवमानना झाली नाही असं दिसत होतं न्यायालयालाही. पण माघार घेणं महाग पडेल कारण न्यायालयाचा अवमानना झालेली आहे असंच खटला दाखल करण्यात आला होता. पण वास्तविक पुरावे सापडत नव्हते आणि मी गुन्हा केलाच नाही तर गुन्हा मान्य करण्याचा प्रश्नच येत नाही किंवा माफी मागायचा प्रश्न येत नाही असं प्रशांत भूषण बोलत होते. म्हणून प्रशांत भूषणही मागे हटायला तयार नव्हते. अंतिमतः दंड अधिक देणं योग्य नाही कारण गुन्हा तेवढा नाही, तसा नाही. म्हणून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फायनली 1 रुपयाचा दंड सुनावला. दंड किती देता येतो? अधिकतम 2000 रुपये, 6 महिने कारावास किंवा दोन्ही दिला जाऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने किमान दंड दिला 1 रुपयाचा आहे. याप्रमाणे आर्टिकल 129 पर्यंतचे हे घटक आहेत. आता इम्पॉर्टंट आहे 130 इम्पॉर्टंट आहे. सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान. लक्षात ठेवा, सर्वोच्च न्यायालय कुठे काम करावं, सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान कुठे असावं. आता सध्या दिल्लीत आहे. सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान दिल्लीच्या ऐवजी देशात कुठे स्थापन करायचं आहे, करता येतं. याबद्दलची तरतूद करण्याचा अधिकार आहे. आणि इथं लक्षात ठेवा 130 नुसारच एससीचे खंडपीठही स्थापन करण्याचा अधिकार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे बेंच, सर्वोच्च न्यायालयामधले बेंच नाही, सर्वोच्च न्यायालयाचे बेंच आहे. मग समजा आपल्याला असं वाटलं मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा शहरांमध्ये त्यांचे खंडपीठ असावं. आता मुंबई, दिल्लीमध्ये सर्वोच्च न्यायालय आहे तर मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या 3 शहरामध्ये 3 खंडपीठ असावं असं वाटत असेल तर ते 3 खंडपीठही स्थापन करण्याचा अधिकार या आर्टिकल 130 नुसारच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाची परवानगी लागेल. भारत सरकार आणि संसद कायद्याने असं खंडपीठ स्थापन करता येऊ शकतं आहे. त्यामुळे आर्टिकल 130 खंडपीठाबद्दलही लक्षात ठेवा आणि सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थानही याच 130 मध्ये आहे. हे इम्पॉर्टंट लक्षात ठेवावं आहे. आर्टिकल 130(1) इम्पॉर्टंट आहे. प्रारंभिक अधिकार क्षेत्र, ज्याला आपण ओरिजिनल ज्युरिडिक्शन म्हणतो. ओरिजिनल ज्युरिडिक्शन मध्ये काय येतं तर सर्वोच्च न्यायालयाकडेच अपील करता येतं असे विषय जे सर्वोच्च न्यायालयामध्येच अपील करावे लागतात त्या विषयाचा संदर्भ विषय समाविष्ट यामध्ये होतो. राज्यातील वाद, जे राज्यातील वाद आहेत त्यांचे विषय, केंद्र राज्यातील वाद, अनेक राज्य विरुद्ध केंद्र सरकार वाद यांच्याबद्दलचे विषयही आर्टिकल 131 मध्ये नमूद आहेत. हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच ओव्हरऑल आपल्याला समजलं काय, केंद्र राज्य, राज्य केंद्र राज्यातील वाद हे विषय आर्टिकल 131 मध्ये आहेत. पण असं असून सुद्धा केंद्र राज्यातला प्रत्येक वाद हा सुप्रीम कोर्ट मध्ये जातो असं नाही. यासाठी सुद्धा कंडिशन आहे. काय कंडिशन? विषय कायदेशीर आणि घटनात्मक असावा लागतो. ते इम्पॉर्टंट आहे. कायदेशीर आणि घटनात्मक असेल तरच सुप्रीम कोर्टमध्ये जाईल. केंद्र राज्यातलाच आहे म्हणून नाही. केंद्र राज्यातला तर असावाच लागतो पण त्यासोबत कायदेशीर व घटनात्मक असावा, हे विशेष इम्पॉर्टंट आहे. राजकीय आणि प्रशासकीय मात्र असेल तर तो 131 नुसार अपिलीय नाही.
राजकीय आणि प्रशासकीय असेल तर तो विषय जाईल आर्टिकल 263 नुसार आंतरराज्य परिषदेकडे. आंतरराज्य परिषदेकडे 263 नुसार आंतरराज्य परिषद आहे. आंतरराज्य परिषदेतले वाद विषय आहेत राजकीय आणि प्रशासकीय. आणि 131 मध्ये आहे घटनात्मक आणि कायदेशीर. हा मूलभूत फरक इथे लक्षात ठेवायचा. त्यासोबत विषय केंद्र राज्यातला आहे. विषय केंद्र राज्यातला आहे आणि विषय घटनात्मक कायदेशीर पण आहे, तरी सुद्धा आर्टिकल 131 मध्ये येत नाही असे कोणते विषय आहेत, तर हे विषय आहेत घटनात्मक कायदेशीर आहे तरी सुद्धा आर्टिकल 131 मध्ये येत नाही असे विषय. आंतरराज्य जलविवाद, राज्यघटना अंमलात येण्या अगोदरचे करार तह, म्हणजे 50 पूर्वी काही करार तह होते. कोणत्याही करारान्वये होणारे तंटे, विवाद, प्रारंभिक अधिकार इत्यादी क्षेत्रात येत नाही असं ते ऑलरेडी नमूद केलं असेल. म्हणजे त्या करारामध्येच लिहून ठेवलेलं आहे की हा विषय या अंतर्गत येत नाही. काही खर्च, पेन्शन केंद्र राज्यातील समायोजन, म्हणजे 50 पूर्वी काही राज्य केंद्र यांचं समायोजन झालं. जसं की 50 पूर्वी मध्य प्रांत होता, बॉम्बे प्रांत होता, तर बॉम्बे प्रांताची रचना, त्यांच्यामध्ये येणारे घटक आपण बदलले, त्यांच्याबद्दलचा विषय, त्याचे काही वाद असतील. व्यापारी वाद केंद्र राज्यातील, वित्त आयोगासंबंधीचे वाद, म्हणजे फायनान्स कमिशन बद्दलचे काही वाद, राज्याने केंद्राकडून वसूल करावयाची नुकसान भरपाई, हे सगळे जे विषय आहेत ते यापैकी कोणते विषय या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले जाणार नाहीत. मग कुठे जातील? ऑलमोस्ट सगळे विषय विशिष्ट ट्रिब्युनलद्वारे, लवादाद्वारे सॉल्व्ह केले जातात, हे लक्षात ठेवायचं आहे. मग इथे कोणते विषय जातील? घटनात्मक कायदेशीर आणि आर्टिकल 131 मध्ये ते ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहेत केंद्राच्या संदर्भात असं असेल तरच ते जाईल 131 मध्ये. राजकीय प्रशासकीय आहे 263 मध्ये. आणि या दोन्हीमध्ये येणारे नाहीत असे विषय केंद्राच्या संदर्भातच आहेत पण या दोन्हीमध्ये येत नाहीत, ते विषय लवादाद्वारे इथले विषय 263च्या आंतरराज्य परिषदेकडे आणि बाकी विषय मात्र 131 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले जातील. त्यानंतर 132 आहे अपिलीय, म्हणजेच विषय अपिलाचे आहे, पुनर्विचाराचे आहे. अपिलीय विषयामध्ये 132 मध्ये आहे घटनात्मक प्रश्नासंदर्भात. आर्टिकल 132 नुसार घटनात्मक विषय असेल तर त्या संदर्भाची अपील ही निकालात काढली जाईल सुप्रीम कोर्टकडून. या विषयाचा संदर्भ कुठे आहे? उच्च न्यायालयानं असा उल्लेख करावा की तो विषय SC कडे पाठवण्यात यावा. जर असं नमूद केलं असेल तर यातले कोणते प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले जाऊ शकतात. म्हणजे उच्च न्यायालयानं संदर्भ करावा की हा विषय घटनात्मक अन्वयार्थाचा, घटनात्मक विषयाचा, प्रसंगाचा आहे आणि यावर सर्वोच्च न्यायालयानेच निकाल द्यावं असं उच्च न्यायालयाने सांगावं. देन मग 132 नुसार सुप्रीम कोर्ट निकाल देईल. 133 नुसार दिवाणी प्रकरणाबद्दलचे अपील आहे. 132 नुसार घटनात्मक, 133 नुसार दिवाणी प्रकरण आणि तसंच 134 नुसार फौजदारी प्रकरण आहे. 33 मध्ये काय सांगितलंय? कायद्याचा प्रश्न असावा आणि हायकोर्टच्या बाबतीत सुप्रीम कोर्ट निर्णय देणं आवश्यक आहे. फौजदारीमध्ये काय सांगितलेलं आहे? फौजदारीमध्ये संबंधित व्यक्तीला मृत्यूदंड दिलेला आहे, हायकोर्टनं मृत्यूदंड दिलेला आहे किंवा तो अपील सुप्रीम कोर्ट करणे आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे, किंवा 70च्या संसदीय कायद्यानुसार कनिष्ठ न्यायालयाकडून ते काढून घेऊन हायकोर्टनं 10 वर्ष किमान जन्मठेप शिक्षा दिलेली आहे. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या कनिष्ठ न्यायालयाकडील खटला काढून घेऊन उच्च न्यायालयामध्ये चालवण्यात आला सलमान खानचा केस. आणि सलमान खानच्या खटल्याबद्दल उच्च न्यायालयाने जर सलमान खानला 10 वर्षाचा कारावास किंवा जन्मठेप दिली असती तर सलमान खानला 134 नुसार सर्वोच्च न्यायालयात अपील करता आली असती. पण उच्च न्यायालयानेच निर्दोष मुक्तता केली. कोणत्याही सबळ पुराव्या अभावी खटला चालवण्यामध्ये कोणतेही तथ्य नाही म्हणून सलमान खानला मुक्त करण्यात आलं. या पद्धतीने 132 घटनात्मक, 133 दिवाणी आणि 134 फौजदारी प्रकरणासंदर्भातचा विषय आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी एक विशेष महत्त्वाचा आर्टिकल आहे तो म्हणजे 136, जो आपल्याला परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. एवढा मुद्दा लक्षात ठेवावा. 136 विशेष अनुज्ञेय अपील आहे.
स्पेशल लिव्ह पिटिशन आहे. स्पेशल लिव्ह पिटिशन कशी आहे, अपील बाय लिव्ह पिटिशन कसं आहे, तर स्वतः सर्वोच्च न्यायालय कोणत्याही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध असं स्वतः अपील करून घेऊ शकतात. पण स्वतः सर्वोच्च न्यायालयाला वाटलं पाहिजे की खालील न्यायालयाकडून तो खटला काढून घेतला पाहिजे, तर सर्वोच्च न्यायालय असा खटला काढून घेऊ शकतं. पण सर्वोच्च न्यायालय कोर्ट मार्शल म्हणजेच लष्करी न्यायालय यांच्याकडे खटला दाखल काढून घेऊ शकत नाही. आणि हायकोर्टकडील, हे लक्षात ठेवा, लष्करी न्यायालय एक आणि नंबर 2 हायकोर्ट कडील खटले सर्वोच्च न्यायालय काढून घेऊ शकत नाही. स्पेशल लिव्ह पिटिशन नुसार सर्वोच्च न्यायालय, लष्करी न्यायालय आणि हायकोर्ट मधील खटले काढून घेऊ शकत नाही. मात्र राहिलंच कोणतं न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय व त्याच्या खालील सत्र कनिष्ठ न्यायालय यांच्याकडले खटले आर्टिकल 136 नुसार काढून घेतले जाऊ शकतात. सर्वोच्च न्यायालय स्वतःकडे चालवू शकतं. हा सर्वोच्च न्यायालयाचा एकतर स्वच्छाधिकार आहे. हा अधिकार आरोपीला मागता येणार नाही, म्हणजे आरोपी स्वतः मागू शकणार नाही की सुप्रीम कोर्टनं आमच्याबद्दल हा खटला चालवावं असं स्वतः मागू शकणार नाही. अपीला संमती कोणत्याही टप्प्यावर देता येईल, म्हणजे जेव्हा खटला चालू आहे तेव्हा मध्येच कधी याबद्दल संमती दिली जाऊ शकते. दिवाणी फौजदारी दोन्ही बद्दल अपील करता येऊ शकते. आणि संबंधित उच्च न्यायालय, लष्करी न्यायालय, कोर्ट मार्शल यांच्याबद्दल हा खटला म्हणजे ही व्यवस्था चालवता येत नाही. थोडक्यात या माध्यमातून सुप्रीम कोर्टचा पॉवर विशेष आहे या बाबतीमध्ये, ते लक्षात ठेवावं आहे. आर्टिकल 136 नंतर इम्पॉर्टंट आहे आर्टिकल 143. सर्वोच्च न्यायालयामधील महत्वाचे सगळे आर्टिकल मी इथे सांगतोय. बाकी आर्टिकलला इथे विचारात घ्यायची गरज नाही, पण परीक्षेसाठी इम्पॉर्टंट जे आहे ते पाहूयात आपण. आर्टिकल 143 सल्लादायी अधिकार क्षेत्र, ॲडवायझरी पॉवर्स, सुप्रीम कोर्ट या माध्यमातून 143 अंतर्गत अनुच्छेदामध्ये राष्ट्रपती पुढील 2 विषयाबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे सल्ला मागू शकतात आहे. या बाबतीत सल्ला राष्ट्रपतीला देण्यासाठी किमान 5 न्यायाधीशांची सदस्यसंख्या असावी लागते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने जर राष्ट्रपतीला सल्ला द्यायचं झालं तर राष्ट्रपतीला किमान 5 न्यायाधीश सल्ला देणं आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचं साधारण खंडपीठ कधीही 3 न्यायाधीशांचं असतं. राष्ट्रपतीला ॲडवाइस देण्यासाठी 5 न्यायाधीशांचं. घटनेचा अन्वयार्थ लावायचा, इंटरप्रेट करायचं कॉन्स्टिट्यूशन, किमान 7 न्यायाधीश. या पद्धतीने ही रचना व्यवस्था या ठिकाणी अंमलात येत असते, हे विशेष लक्षात ठेवायचं आहे. न्यायालय यांच्याकडे राष्ट्रपती 2 विषयाबद्दल सल्ला मागतात. एक सार्वजनिक महत्वाच्या विषयावर, अशा वेळेस राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतीला सल्ला देणं बंधनकारक नाही. सार्वजनिक विषयावर राष्ट्रपतींना सल्ला देणं सर्वोच्च न्यायालयाला बंधन नाही. तर घटनात्मक विषयावर सल्ला देणं बंधनकारक आहे. राज्यघटना, घटनात्मक पेच प्रसंग याबद्दल सल्ला मागितले असतील तर सल्ला देणं बंधनकारक आहे. पण यामधला सल्ला कोणता आहे, तर तो सल्ला आहे घटना प्रारंभापूर्वीच्या विषयाबद्दल, राज्यघटना अंमलात येण्याच्या पूर्वीच्या विषयाबद्दलचा हा घटक आहे. आणि त्या संदर्भात काही पेच प्रसंग निर्माण झालाय, तह करार आहे, तर याबद्दलचे विवाद सोडवण्यासाठी या माध्यमातून या ठिकाणी अपीलीय व्यवस्था होऊ शकते, म्हणजेच सल्ला मागितला जाऊ शकतो. कन्क्लुजन आहे, सार्वजनिक विषयाबद्दल सुप्रीम कोर्टनं सल्ला देणं बंधनकारक नाही. घटनात्मक विषयाबद्दल सल्ला देणं बंधनकारक आहे. दोन्ही विषयावर राष्ट्रपती सल्ला मागतात, पण दोन्ही विषयावर मिळालेला सल्ला मात्र ऐकणं राष्ट्रपतीला बंधनकारक नाही. म्हणून दिलेला सल्ला राष्ट्रपतीवरही बंधनकारक नाही. एससीचा निर्णय नसून तो सल्ला आहे. हा एससीचा निर्णय नाही तर सल्ला आहे, त्यामुळेच तो बंधनकारक नाही. सल्ला मागतील दोन्ही विषयाबद्दल, सुप्रीम कोर्ट देईल सल्ला दोन्ही विषयाबद्दल, पण सुप्रीम कोर्टला सुद्धा बंधनकारक आहे फक्त घटनात्मक विषयाबद्दल सल्ला देणे, सार्वजनिक विषयाबद्दल नाही. आणि दोन्ही विषयाबद्दल सल्ला मिळाला तरी राष्ट्रपतीला ऐकणंही बंधनकारक नाही. सर्वोच्च न्यायालयाने दिलेले सल्ले न्यायिक स्वरूपाचे नसल्याने राष्ट्रपती बंधनकारक नसतात. आतापर्यंत 14 जवळपास 15 वेळेला असा सल्ला मागण्यात आलेला आहे, जे सुप्रीम कोर्ट कडे याबद्दलची मागणी करण्यात आलेली होती आहे.
या माध्यमातून इथे सुप्रीम कोर्ट समाप्त होतो. आपल्याला इम्पॉर्टंट आहे हायकोर्ट. हायकोर्ट कधी सुरू झालेले आहेत, हायकोर्ट कसे आहेत या माध्यमातूनचा घटक आपण पाहू. इंग्लंडच्या पद्धतीप्रमाणे एकेरी न्यायव्यवस्था आहे. अमेरिकी पद्धतीने संघराज्य पद्धती आपण नकार दिलेली आहे. आपल्या देशामध्ये जी व्यवस्था आहे ती एककेंद्रित स्वरूपाची आहे, म्हणजेच युनिटरी फॉर्म आहे. युनिटरी फॉर्मनुसार सर्वोच्च न्यायालयाची 1861च्या कायद्यानुसार सर्वप्रथम 62 मध्ये कलकत्ता, बॉम्बे आणि मद्रास या ठिकाणी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. 1950 पासून घटनेनुसार उच्च न्यायालयाची स्थापना व कार्यभूमिका सुरू झालेली आहे आणि 1950 पासून पुढे मात्र संपूर्ण देशात प्रांत राज्यांसाठी एक स्वतंत्र उच्च न्यायालय या माध्यमातूनची सुरुवात होते. 56च्या कायद्याद्वारे अनेक राज्यात उच्च न्यायालयाची स्थापन करणं किती जरुरी आहे याचा प्रश्न निर्माण झाला, ज्यामुळे पुढे अनेक उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले. 50च्या अगोदरची संस्थानं तीच पुढे राज्य प्रांत बनली. राज्यघटनेनुसारही प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करणं बंधनकारक नव्हतं. मूळ घटनेनुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन केलंच पाहिजे असं बंधन नव्हतं, पण प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असावं असं नमूद होतं. पण त्याला क्लिअर स्टँड देण्यात आला. 7वी घटना दुरुस्ती 1956 नुसार दोन किंवा अधिक राज्यासाठी एक उच्च न्यायालय याप्रमाणे स्थापन करण्यात आलेलं आहे. यानुसार आर्टिकल 214 पासून पुढे आपल्याला उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाची व्यवस्था पाहायला मिळते. उच्च न्यायालय कसं आहे, आर्टिकल 214 प्रमाणे भाग 6 मध्ये 214 ते 231 मध्ये उच्च न्यायालयाची रचना, त्यांच्याबद्दलचे संरचनात्मक घटक आहेत. आर्टिकल 214 नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय आहे, परंतु बंधनकारक नाही. प्रत्येक राज्याला एक उच्च न्यायालय स्थापन केलंच पाहिजे असं कोणतंही बंधन नाही. या माध्यमातून आर्टिकल 214 अंतर्गत पुढे 7वी घटना दुरुस्ती 56 झाली, ज्याद्वारे 2 किंवा अधिक राज्यासाठी आणि केंद्रशासित प्रदेशासाठी एकच उच्च न्यायालय स्थापन करता येतं असं नमूद करण्यात आलं. उच्च न्यायालयाचे न्यायक्षेत्र संबंधित राज्याचे राज्यक्षेत्र इत्यादी विषयापुरतं असतं, म्हणजेच जिथे आपण उच्च न्यायालय स्थापन करतो ते उच्च न्यायालय हे त्या राज्यसूचीतल्या विषयापुरतंच कार्यरत असतं किंवा मर्यादित असतं. हे इम्पॉर्टंट आहे. सध्या 24 नाही तर सध्या 25 उच्च न्यायालय देशात कार्यरत आहेत. त्या 25 पैकी जे लेटेस्ट अंमलात आलेलं आहे तेलंगणासाठी अमरावती, तेलंगणा मध्ये नवीन उच्च न्यायालय जे 25वा आहे, जे लेटेस्ट आहे. देशात 3 उच्च न्यायालय आहेत जे संयुक्त उच्च न्यायालय आहे. संयुक्त उच्च न्यायालय म्हणजे काय आहे, ज्या ठिकाणी 2 किंवा अधिक राज्य एकत्रितपणे उच्च न्यायालय कार्यरत आहे. मुंबई जिथं महाराष्ट्र आणि गोवा आहे, गुवाहाटी पूर्वेकडले अनेक राज्य आहेत, पंजाब हरियाणा राज्यासाठी चंदीगडला आहे. असे 3 ठिकाणी उच्च न्यायालय आहेत जिथे 2 किंवा अधिक राज्य आहेत आणि 3च उच्च न्यायालय आहेत जिथे 2 किंवा अधिक राज्य आहेत. असं उच्च न्यायालय जिथे केंद्रशासित प्रदेश आहेत ते भरपूर आहेत, पण इथे इम्पॉर्टंट आहे 2 किंवा अधिक राज्य असलेले 3च उच्च न्यायालय आहेत. एकूण आत्ता आहेत 25 उच्च न्यायालय, जे 25वं उच्च न्यायालय आहे. आता आपण पाहिलं त्यानुसार तेलंगणा, अमरावती मध्ये या माध्यमातून एक नवीन उच्च न्यायालयाची स्थापना याबद्दलचा घटक आहे जो इथे इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 214 ची रचना या माध्यमातून उच्च न्यायालयाची स्थापना आहे. 215 मध्ये काय सांगितलं, प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड, ज्यात आपण मगाशी पाहिलं. आर्टिकल 129 नुसार काय होतं, सुप्रीम कोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड होतं. इथे 215 नुसार हायकोर्ट कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे आणि कोर्ट ऑफ रेकॉर्ड मध्येच कंटेम्प्ट ऑफ कोर्टही येतो या ठिकाणचा. म्हणून उच्च न्यायालयाचा अवमाननाबद्दलचा घटक हे आर्टिकल 215 मध्ये आहे. हे विशेषत्वाने या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आर्टिकल 216
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश राष्ट्रपतींना वेळोवेळी नियुक्त करणे आवश्यक वाटतील एवढ्या न्यायाधीशांचं मिळून बनेलं आहे. म्हणजेच आर्टिकल 216 द्वारे नियुक्ती करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश म्हणून बनलेलं उच्च न्यायालय. म्हणजेच आर्टिकल 216 नुसार उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश मिळून राष्ट्रपती एक उच्च न्यायालय बनू शकतात. म्हणजेच उच्च न्यायालयाची रचना विषयचा घटक आर्टिकल 216 मध्ये नमूद आहे. 216 मध्ये कमीत कमी आणि अधिकतम न्यायाधीश किती असतील, कमी अधिक असू शकतात, याबद्दल राष्ट्रपतीच्या मान्यतेने ती संख्या ठरवली जाऊ शकते. म्हणजेच राष्ट्रपती याबद्दल ठरवतील ते निर्णय घेतले जाईल आहे. आणि आपले राष्ट्रपती माहिती आहे आपल्याला, नामधारी प्रमुख आहेत. जे काही आहे ते सगळं संसद आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून निर्णय कार्यवाही अंमलात आणली जाते. हे विशेष इम्पॉर्टंट आहे. आता सर्वाधिक महत्वाचा आर्टिकल 217 हा आर्टिकल नेहमी पाहावा तो म्हणजे आर्टिकल 124 याच्याशी तुलना करून. 124 मध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं जसंच तसं असंच 217 मध्येही नमूद आहे. राष्ट्रपती उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश यांची नियुक्ती करतील आणि ही नियुक्ती करताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्या राज्याचे राज्यपाल यांच्याशी चर्चा करतील. तसंच उच्च न्यायालयामधील जर इतर न्यायाधीशांची नियुक्ती करायची असेल तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचाही विचार सल्ला घेतील आणि त्यानंतर स्वतःच्या सहीने त्यांची नियुक्ती करतील. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करायचंय, सरन्यायाधीश, त्या राज्याचे राज्यपाल आणि कॉलेजियम यांच्याशी चर्चा करतील. आणि जर त्या उच्च न्यायालयातल्या इतर न्यायाधीशांची नियुक्ती करायची असेल तर मात्र त्या ठिकाणी त्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचाही सल्ला घेतील आहे. अशी नियुक्ती 62 वर्षापर्यंत राहील. 662 रॉंग आहे. 62 वर्षापर्यंत सुप्रीम कोर्ट न्यायाधीश 65 स्टेट 62 वर्षापर्यंत ते पदावर राहतील. 217(1)(a) 217(a)(1)(a) मध्ये काय आहे, स्वतः राजीनामा कधी देऊ शकतील, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजीनामा देऊ शकतील. 1B मध्ये काय सांगितलंय, पदावरून दूर करण्याची पद्धत एससीतील न्यायाधीशाप्रमाणेच आहे. ज्याप्रमाणे एससी न्यायाधीशाला दूर केलं जाईल अगदी त्याचप्रमाणे 217(1)(b) मध्ये पदावरून दूर करण्याची पद्धत आहे. तर 1C द्वारे बदली आहे. यामुळे पदरिक्तता, जी पद रिक्तता होते त्याच्याबद्दलची तरतूद. पदरिक्त कधी होतं, बदली करण्यात आल्यामुळे एखादी वॅकन्सी खाली होऊ शकते, त्याबद्दलचा घटक. आणि इम्पॉर्टंट आहे 217(2) पात्रता. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पात्रता काय आहे, भारताचा नागरिक असावा आणि, शब्द महत्वाचा आहे, आणि किंवा नाही, भारताचा नागरिक असावा आणि कोणत्या न्यायालयात 10 वर्ष न्यायिक पदावर कार्यरत असावं. 10 वर्ष न्यायिक पदावर. कोणत्याही न्यायालयात सलग 10 वर्ष वकिली केलेली असावी. म्हणजेच खाल्ल्या जनरली कनिष्ठ न्यायालयामध्ये अनेक व्यक्ती या माध्यमातून न्यायाधीश किंवा वकिली केलेले असतात आहे. पात्रतेविषयी न्यायाधीश पदांची नियुक्ती केली जाईल, म्हणजे याशिवाय नियुक्ती केली जाणार नाही. निष्णांत कायदेपंडित ही पात्रता मात्र इथे लागू होत नाही. निष्णांत कायदेपंडितीची पात्रता कुठे लागते, फक्त सुप्रीम कोर्ट मध्येच लागते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे आर्टिकल, इम्पॉर्टंट आहे 219. आर्टिकल 219 इम्पॉर्टंट आहे. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी राज्याच्या राज्यपालासमोर किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घ्यावी. 3ऱ्या परिशिष्टामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ घेत होते राष्ट्रपती किंवा राष्ट्रपतीने नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर. तसं इथंही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ घेतील राज्यपाल किंवा राज्यपालासमोर, राज्यपालाने नियुक्त केलेल्या व्यक्तीसमोर शपथ घेण्याची तरतूद आहे. तर आर्टिकल 220 नुसार जे न्यायाधीश होते त्यांनी न्यायाधीश पद सोडल्यानंतर वकिली करण्यास कुठेही प्रतिबंध आहे. पदावरून निवृत्त झाल्यानंतर वकिली करण्यास प्रतिबंध आहे आर्टिकल 220 नुसार. 221 नुसार फक्त वेतन भत्ते लक्षात ठेवा. वेतन भत्ते परिशिष्ट 2 नुसार आहे आणि वेतन भत्ते राज्याच्या संचित निधीवर आहे. राज्य संचित निधीतून वेतन भत्ते. तर निवृत्ती वेतन
निवृत्ती वेतन मात्र भारत संचित निधीवर आहे. वेतन राज्य संचित निधीवर आणि निवृत्ती वेतन भारताच्या संचित निधीवर भारित आहे. हे विशेष लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 222 सर्वोच्च बदली इतर बद्दलच्या तरतुदी आहेत. राष्ट्रपती बदली करतील. हायकोर्ट न्यायाधीशांच्या ट्रान्सफर बदलीबद्दल आर्टिकल 222 आहे. आर्टिकल 223 तात्पुरत्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती, म्हणजेच हायकोर्टमध्येही टेम्पररी मुख्य न्यायाधीश आहे. मुख्य न्यायाधीश आहे म्हणून हे महत्वाचं आर्टिकल लक्षात ठेवावं आहे. 223 द्वारे तात्पुरत्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती कोणाच केली जाईल? अनुपस्थिती, सक्षम नसणे, असमर्थ असणे इत्यादी कारणावरून अशा न्यायाधीशांची आपण नियुक्ती करत असतो आहे. त्यानंतर आहेत उच्च न्यायालयामध्ये असेच अतिरिक्त न्यायाधीश ज्यांची नियुक्ती केली जाऊ शकते. 223 नुसार तात्पुरते मुख्य न्यायाधीश, 224 नुसार अतिरिक्त किंवा तात्पुरते इतर न्यायाधीश. राष्ट्रपती या कार्यासाठी ज्यांची नियुक्ती करतात ते अधिकतम फक्त 2 वर्षासाठी काम करू शकतात. म्हणजे असे 2च वर्षासाठी ते अधिकतम काम करू शकतील, अन्यथा नाही. 224A निवृत्त न्यायाधीश, फक्त शब्द कीवर्ड लक्षात ठेवा. आर्टिकल नंबर सहित सगळं आठवेला आहे. ऑलरेडी आपण शिकलोय, रिवाइज केलोय. हे सगळे आर्टिकल बारीक सारीक डिटेलमध्ये मी सांगितलेले आहे. एक 2 आर्टिकल वरती आपण 2 तासाचं लेक्चर घेतलेलं आहे. आर्टिकल 124 वरतीच आपण ऑलमोस्ट 4 तास लेक्चर घेतलेलं आहे. त्यात आर्टिकल 124 सब क्लॉज 2 वरती आपण 2 तासाचं लेक्चर घेतलेलं आहे. त्यामुळे डिटेल अभ्यास झालेला आहे. हे सांगण्याचं शिकवण्याचा मूळ उद्देश फक्त रिव्हिजन करून देणे आहे. म्हणून मी फास्ट आर्टिकलचं रिवाइज करतोय. जेवढं कमी वेळामध्ये जास्तीत जास्त ओव्हरलुक करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. कारण इथं शिकणे, टीच करणे, तुम्हालाही शिकवणे हा उद्देश नसून तुमचं रिवाइज करून देणे आहे. थोडंसं ओव्हरलुक करणे आहे. सगळ्या विषयापर्यंत पोहोचणे हा मूलभूत उद्देश आहे. 224 नुसार निवृत्त न्यायाधीश, रिटायर जजेस आहेत. 226 अतिशय महत्वाचा आहे. उच्च न्यायालयाचा प्रतिलेख काढण्याचा अधिकार, ज्याला आपण रीट काढण्याचा अधिकार असं म्हणतो. तर रीट काढण्याबद्दलच्या अधिकाराचा विषय प्रतिलेख हा इथे नमूद आहे. सर्वोच्च न्यायालय आर्टिकल 32 नुसार, तर हायकोर्ट आर्टिकल 226 नुसार रीट काढते. सुप्रीम कोर्ट फक्त फंडामेंटल राईट बद्दल काढते. तर 226 नुसार फंडामेंटल राईट आणि इतर विषयावरही हायकोर्ट रीट काढू शकते. म्हणून हायकोर्टचे रीट विषयीचे अधिकार जास्त आहेत. जे आपण ऑलरेडी आर्टिकल 32 मध्ये डिटेलमध्ये रीट बद्दल चर्चा केलोय. तिथे मागचा व्हिडिओ पहा. आर्टिकल 32 बद्दलच एक पूर्ण व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये सगळी माहिती रिवाइज केलेला आहे. रीट काढण्याबद्दलचा अधिकाराचा व्याप्तीचा विषय आहे. सुप्रीम कोर्ट कडं कमी आहे, हायकोर्टला जास्त आहे. कारण हायकोर्ट अनेक विषयावर रीट काढत असते म्हणून इम्पॉर्टंट आहे. आर्टिकल 227 काय आहे? राज्यक्षेत्रावरील सर्व न्यायालयावर नियंत्रण देखरेख. हायकोर्टचं काय? त्या राज्यक्षेत्रावरील सर्व न्यायालयावर म्हणजे महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयाचं नियंत्रण देखरेख काय खाल्ल्या सर्व न्यायालयावर राहील, हे त्याचं विशेष आहे. आर्टिकल 230 हायकोर्टच्या अधिकारांचा केंद्रशासित प्रदेशावर विस्तार. 227 नुसार खाल्ल्या न्यायालयावर, 230 नुसार या राज्याच्या उच्च न्यायालयाचं अधिकार विस्तार होईल केंद्रशासित प्रदेशावर. म्हणजे दादरा दमन दीव वरती विस्तार आहे मुंबई उच्च न्यायालयाचा. 231 नुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय राहील. 3 आर्टिकल लक्षात ठेवा. उच्च न्यायालय खाल्ल्या न्यायालयावर नियंत्रण, उच्च न्यायालय अदर केंद्रशासित प्रदेशावर नियंत्रण आणि 231 नुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक उच्च न्यायालय याप्रमाणे स्थापना करण्याविषयीचा घटकही या ठिकाणी नमूद होतो आहे. अशाच प्रमाणे इथे इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे संबंधित आर्टिकल 231 सह इथेपर्यंत जे उच्च न्यायालय आहे त्यांच्याबद्दलचे घटक इथे समाप्त होतात आहे. तसंच 232 राज्यघटनेतूनच काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे 232 या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर 233 पासून आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयाचा घटक आहे. 233 पासून जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा व सत्र न्यायालय निवड 233 नुसार निवड आहे. निवड पात्रता काय लागते? पात्रता भारताचा नागरिक असावा, 7 वर्ष वकिलीचा अनुभव असावा, केंद्र सरकारच्या सेवेत कुठेही नसावा, उच्च न्यायालयाने शिफारस केलेली असावी. उच्च न्यायालयाने शिफारस केलेली असावी हे सर्वात महत्वाचं आहे.
उच्च न्यायालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारच्या मंजुरीने राज्यपाल निवड करतात. राज्यपाल निवड करतात, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आर्टिकल 234 जिल्हा सत्र न्यायालयातील इतर न्यायाधीशांची निवड करण्याची पद्धत. निवड कशी केली जाईल? एक, MPSC माध्यमातून राज्य लोकसेवा आयोगाकडून कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांची म्हणजे स्पर्धा परीक्षेद्वारे निवड केली जाईल. तर दुसरा आहे राज्य लोकसेवा आयोगाकडून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना राज्य सरकारच्या मंजुरीने निवड केलेली असे घोषित केले जाईल. नियुक्ती मात्र राज्यपाल करतील. इकडे आहे प्रमोशनद्वारे, इकडे आहे स्पर्धा परीक्षेद्वारे. म्हणून 233 आणि 234 दोन्हीही लक्षात ठेवावा आहे. 235 जिल्हा व सत्र न्यायालयावर नियंत्रण. जिल्हा व सत्र न्यायालयावर नियंत्रण कुणाचं आहे? उच्च न्यायालयाचं आहे. त्या जिल्हा सत्र न्यायालयावर कोणतं उच्च न्यायालय कार्यकर्ते आहे त्या उच्च न्यायालयाचा अधिकार क्षेत्र या बाबतीत राहील, हे प्रामुख्याने विसरायला नाही पाहिजे. जिल्हा सत्र न्यायालयातील आणि कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांचे निवड, नियुक्ती, रजा मंजुरी इत्यादी बद्दल संपूर्ण कामासाठी हायकोर्टचं नियंत्रण आहे, लक्षात ठेवा. परीक्षेत प्रश्न येऊन गेलाय प्रीला, राज्यसेवेला. निवड, नियुक्ती आणि रजा इत्यादी बद्दल हायकोर्टला अधिकार आहेत आणि ते आर्टिकल 235 नुसार आहेत, हे लक्षात ठेवावं आहे. 236 मध्ये काय सांगितलेलं आहे? 236 मध्ये सांगितलेलं आहे व्याख्या. कशाची व्याख्या आहे? जिल्हा न्यायाधीश. जिल्हा न्यायाधीश म्हणजे काय आहे? जिल्हा न्यायाधीश म्हणजेच जिल्हा व सत्र न्यायाधीश, सहाय्यक जिल्हा न्यायाधीश, अप्पर जिल्हा न्यायाधीश, सत्र न्यायाधीश, जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायालय यापैकी काही नावाला असेल तर त्या नावाचा अर्थ जिल्हा न्यायाधीश असाच घ्यायचा असतो. याबद्दलची व्याख्या. कनिष्ठ न्यायाधीश. कनिष्ठ न्यायाधीश मध्ये कोण येतं? तालुका दंडाधिकारी, न्यायाधीश तथा दंडाधिकारी, दिवाणी फौजदारी न्यायालय, कनिष्ठ इत्यादी या सगळ्यांना एकत्रितपणे अर्थ काढला जातो, तो म्हणजे कनिष्ठ न्यायालय. जिल्हा न्यायाधीश आणि कनिष्ठ न्यायाधीश यांची व्याख्या या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. आर्टिकल 237 द्वारे काय आहे? राज्यपाल सूचना, अधिसूचना, कायदे याद्वारे जिल्हा सत्र न्यायालयाच्या कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांसाठी इतर न्यायाधीश निवडीसाठी न्यायिक सेवेतून निवड करण्याबद्दलचे विशेष नियम करू शकतात. म्हणजेच या माध्यमातून लक्षात ठेवावं काय आहे, तर राज्यपाल विशेष नियम करतील. 237 नुसार राज्यपाल विशेष नियम करतील. कशा संदर्भात? तर निवडीच्या संदर्भात. कोणाची निवड? कनिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवडी संदर्भात आर्टिकल 237 नुसार राज्यपाल नियम करतील. राज्य सरकारकडून उच्च न्यायालयाच्या मदतीने न्यायाधीशांसाठी नियम, संहिता, अटी, पात्रता इत्यादी या संदर्भात लागू करता येतात किंवा केल्या जातात, हे इथं आपल्याला लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. जिल्हा सत्र न्यायालयाबद्दलची रचना. उच्च न्यायालयाच्या शिफारशीने राज्य सरकार निवड कोण करते? उच्च न्यायालयाच्या शिफारशीने राज्य सरकार म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट सिलेक्ट करतं फायनली, पण शिफारस लागते उच्च न्यायालयाची. नियुक्ती कोण करतात? राज्यपाल. शपथ कोण देतात? राज्यपाल. वेतन भत्ते राज्य संचित निधीवर भारित. राजीनामा उच्च न्यायालयाकडे. मंजूर कोण करेल? राज्य सरकार. कालावधी किती वयाचा? 62 वर्ष. 60 वर्ष ही कन्सिडर केलं जाईल आहे. बडतर्फी उच्च न्यायालयाकडून कार्यरत किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या एक समितीद्वारे स्थापन करून संबंधितांना राज्य सरकारकडून बडतर्फ केलं जाईल आहे. म्हणजेच चौकशी समिती काय सांगते त्यावर डिपेंड आहे. शेवटी राज्य सरकारच्या हातात पूर्ण अधिकार आहे बडतर्फ करणे किंवा नाही. जसं आपण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट बद्दल पाहिलं अगदी तसंच बडतर्फ अधिकार राज्यपालाकडे आहे. या माध्यमातून जिल्हा व सत्र न्यायालय. जिल्हा व सत्र न्यायालय दोन प्रकारचं आहे, दिवाणी न्यायालय आणि फौजदारी न्यायालय आहे. दिवाणी न्यायालय व फौजदारी न्यायालय. दिवाणी न्यायालयामध्ये काय काय आहे? लक्षात ठेवा. दिवाणी न्यायालय कुणाला म्हणायचंय? दिवाणी न्यायालय कार्य करतात तेव्हा त्यांना जिल्हा न्यायाधीश म्हणतात. दिवाणी म्हणजे काय? चोरी करणे, फसवणे, खोटं बोलणे, कर चुकवणे असे सगळे प्रकरण दिवाणीमध्ये येतात.
आणि दिवाणी प्रकरणं जेव्हा सांभाळली जातात तेव्हा त्या न्यायालयाचं नाव आहे जिल्हा न्यायाधीश. दिवाणी प्रकरणं सांभाळली जातात तेव्हा त्या न्यायालयाचं नाव आहे जिल्हा न्यायाधीश. आणि जेव्हा हाफ मर्डर, फुल मर्डर, बलात्कार, मारामारी, धमकी, शिव्या इत्यादी काही केलं जाते तेव्हा ते फौजदारी खटले आहेत. आणि फौजदारी खटले चालवले जातात तेव्हा त्याला जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणतात. फौजदारी खटले चालवले जातात तेव्हा त्या न्यायालयाला जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणतात. परंतु जेव्हा दिवाणी खटले चालवले जातात तेव्हा त्या न्यायालयाला जिल्हा न्यायाधीश असं म्हणतात. जिल्हा न्यायाधीश असे म्हणतात. लक्षात ठेवा. हे सगळे नोट्स मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरही देतोय. टेलिग्राम ग्रुपवर जरूर या नोट्सला पहा जेणेकरून तुम्हाला रिव्हिजनला बेटर होईल आहे. हे सगळे नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनल पेरा इन्स्टिट्यूट पुणे याच नावाने चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला सगळे नोट्स अवेलेबल होतील आहे. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर यांना 1 लाख रुपयांच्या केसेस हाताळण्याचा अधिकार आहे, तर वरिष्ठ स्तर यांना 3 लाखापर्यंतच्या केसेसवर निर्णय देण्याचा अधिकार आहे. तालुका पातळीवर कनिष्ठ न्यायालय 1 लाखापर्यंत, दिवाणी न्यायालय जिल्हा पातळीवरती 3 लाखापर्यंतचे खटले आणि 3 लाखापेक्षा अधिक असतील तर हायकोर्टकडे खटले पाठवावे लागतात. हे विशेष लक्षात ठेवा. त्यानंतर फौजदारी आहे. फौजदारी आहे तर फौजदारी खटल्यामध्ये कनिष्ठ स्तर तालुका पातळीवर असेल 3 वर्षापर्यंतचा कारावास देऊ शकते आणि वरिष्ठ स्तर जिल्हा पातळीवर आहे 7 वर्षापर्यंतचा कारावास देण्याचा अधिकार आहे. 7 वर्षापेक्षा अधिक आहे तर मग जन्मठेप, मृत्यूदंड इत्यादी बद्दल केस असेल तर हायकोर्टकडे पाठवावी लागते आहे. या पद्धतीने जिल्हा व सत्र न्यायालयाचाही भाग इथे समाप्त होतो. अशा पद्धतीने आपण सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, सेशन कोर्ट ऑल संपूर्ण न्यायव्यवस्था या ठिकाणी फिनिश केलेली आहे. जस्ट फास्ट स्पीडमध्ये हा ओव्हरलुक करा. तुम्हाला किमान 1 किंवा 2 मार्कापर्यंत हा पाठ घेऊन जाऊ शकतो. ऑलरेडी मी 8 ते 10 मार्कापर्यंतचा सगळा पाठ कव्हर केलेला आहे. इथं सुप्रीम कोर्टच्या माध्यमातूनही आपल्याला न्यायव्यवस्थेच्या माध्यमातूनचे सगळे घटकही पाहता येत होते आहे. आणखी 1-2 व्हिडिओ छोटे छोटे ज्या माध्यमातून महत्त्वाचे टॉपिक्स जे आपल्याला राज्यघटनेच्या रिलेटेड रिव्हिजन करणं जरुरी वाटतात त्या टॉपिकलाही मी पुढच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी कव्हर करेन, जेणेकरून आपल्याला 8 तारखेच्या परीक्षेसाठी फास्ट आणि मॅक्झिमम कव्हर करता येईल हा प्रयत्न आपण या माध्यमातून चालू ठेवूयात आहे. पुन्हा भेटू. ऑल द बेस्ट. थँक्यू.